दहा उपाध्यक्ष या जिल्ह्यावरती नेमलेले आहेत, 10 सचिव, 4 सरचिटणीस, महिला आघाडी, युवा मोर्चा असे 7 मोर्चा आहेत. अशी पूर्ण एक 80 जणांची टीम बनवलेली आहे. काय झालं की आपण जेव्हा मी जिल्हाधिकारी झाल्यापासून अंबरनाथ निवडणूक असेल, अंबरनाथची निवडणूक असेल, कल्याण डोंबिवलीची निवडणूक असेल, अशा काळामध्ये ह्या दोन्ही निवडणुका तसेच त्याच्यामुळे बरेचसे लोकांना सामावून घ्यायचं होतं. जुने कार्यकर्ते ज्यांना नगरसेवक तिकीट मिळालेलं आहे त्यांना ह्या कार्यक्रमामध्ये घेतलं नाही आहे. कारण की कसं आहे की संघटना बांधण्यासाठी काम करायचं होतं आणि आमच्याकडे एक अशी पद्धत आहे की एक व्यक्ती एक पद, त्यामुळे ही टीम थोडीशी संघटना म्हणजे सगळी टीम बनवायला थोडा वेळ घेतला. बाहेरच्या पक्षातून आलेल्या लोकांना पण यामध्ये संधी देण्यात येईल, त्याबद्दल काय सांगा? आता ते बाहेरचे आले नाही आहेत, आमच्यामध्ये आले ते तर आमचे सहकारी आहेत आणि भारतीय जनता पार्टी नेहमीच आपल्या सगळ्यांना विस्तृत माहिती आहे की सहकार्याला घेऊन चालतं. बॅलन्स करण्याचा एक प्रयत्न केलाय का? जुने आणि बाहेरून आलेले नवीन असं बॅलन्स करण्याचा प्रयत्न? नाही, असं काही नाही. बॅलन्स करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जुने जे गेलेले होते ते भाजपाचेच होते, भाजपाचेच आहेत आणि पूर्वी भाजपातच होते. थोडंसं तुम्ही ज्याप्रमाणे म्हणता की बॅलन्स करण्याचा प्रयत्न केले, बॅलन्स नाही. आम्हाला संघटना चालवायची आहे, संघटनेमध्ये बॅलन्स नाही, एकता चालते. ते एकेवर आम्हाला काम करायचं. निवडणुकीमध्ये जे विरोधामध्ये अपक्ष म्हणून उमेदवारी लढलेले उपमहापौर यांच्या समोरच त्यांना देखील त्यांनी आमच्याकडे माफीनामा दिला होता. तो माफीनामा आम्ही शिस्तभंग समितीने पाठवला आणि शिस्तभंग समितीने तो राजीनामा त्यांची माफीनामा मान्य केला म्हणून त्याला आम्ही दिला. आता जबाबदारी आपण पाहिल्या असतील त्याप्रमाणे या पुढील काळामध्ये 2029 पर्यंत ज्या निवडणुका येणार आहेत त्यासाठी संघटनात्मक जे शक्य होईल, जे करावं लागेल, ज्याप्रमाणे करावं लागेल त्यासाठी आमची ही जिल्ह्याची टीम संपूर्णपणे कार्यरत असणार. आणि टीम आमची सगळी ती पाहिली असेल, सगळेच एकदम ताकदवर आणि काम करणारी लोक आहेत. सगळी टीममध्ये बघा सगळे अनुभवी आहेत, काम करणारे आहेत आणि त्यांच्यामध्ये एक वेगळं एक ताकद आहे की प्रत्येक विषय हँडल करणे अशीच आम्ही घेतलेली आहे. थँक्यू. परब यांनी आमचे आदरणीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली केलेला आहे आणि त्या निमित्ताने त्याचा सगळा ह्या सगळी कार्यकारिणी घोषित करत असताना अशा पद्धतीचा हा सगळा त्याच्यामध्ये राखण्याचा प्रयत्न असतो. आणि संतुलित कार्यकारिणी जी या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाला नंबर 1 करण्यासाठी जी काही सगळी कायम राहावा आणि त्यामध्ये अजून सुधारणा होईल अशा पद्धतीचं एक चांगलं काम जे नंदुजी परबच्या नेतृत्वाखाली चालू आहे ते आणखीन पुढे नेण्यासाठी त्यांना जे सहकारी असतात ते सगळे सहकारी त्यांनी या ठिकाणी निवडलेले आहेत. आज कल्याण जिल्हा भारतीय जनता पार्टीचे कार्यकारिणी घोषित होत आहे. त्यामध्ये 10 उपाध्यक्ष, 10 सचिव, युवा मोर्चा अध्यक्ष, महिला मोर्चा अध्यक्ष, किसान मोर्चा अध्यक्ष, अल्पसंख्याक आघाडी अध्यक्ष, SC मोर्चा अध्यक्ष आणि ST मोर्चा अध्यक्ष, शिवाय अनेक सेल आणि आघाड्या आहेत. त्यामध्ये खालीप्रमाणे मी नावं असतो त्याप्रमाणे उपाध्यक्षांची सर्व नावं असतो आणि त्यानंतर सरचिटणीसांची नावं असणार आहे. उपाध्यक्ष म्हणून अभिमन्यू बाराम गायकवाड, सुभाष मस्के, मनोज राय, संजयजी मोरे, प्रदीपजी चौधरी, जितेंद्रजी भोईर, प्रेमनाथजी म्हात्रे, महेशजी पाटील, लक्ष्मण पाटील आणि संजय अदक हे उपाध्यक्ष म्हणून असणार आहेत. तसंच सरचिटणीस म्हणून रविसिंग ठाकूर, निखिल चव्हाण, अभिजित गुलाबराव करंजुळे आणि संदीप माळी असे सरचिटणीस म्हणून असणार आहेत. सचिव म्हणून प्रकाश तेलगोटे, प्रकाश भोईर, मनोज घरत, मोहन नायर, सचिन यादवडे, अमित कासार, विजय जोशी, परेश गुजरे, उमनाथ नाटेकर, शशिधर शुक्ला असे सचिव म्हणून काम करणार आहेत.
कोषाध्यक्ष म्हणून दिनेश दुबे आणि कार्यालय सचिव म्हणून आनंद देशपांडे जाणार आहेत. महिला मोर्चा अध्यक्ष अर्चना नरेंद्र सूर्यवंशी या असणार आहेत. युवा मोर्चा अध्यक्ष विक्रमजी तरे, किसान मोर्चा श्याम बाबूराव पाटील, अनुसूचित जाती जमाती मोर्चा हितेश खराटे, ओबीसी मोर्चा श्याम बिरकुटे, आदिवासी मोर्चा उदाराम गणपत स्वर्णोबत, अल्पसंख्याक मोर्चा मुजीब मुर्तजा खान, उत्तर भारतीय आघाडी म्हणून नागेंद्र फौजदार शर्मा, कामगार आघाडी म्हणून जगन्नाथ बिप्ला चव्हाण, उद्योग सेल म्हणून अरविंद शर्मा, व्यापारी आघाडी म्हणून अंकित रयानी, भटके विमुक्त आघाडी म्हणून कृष्णकांत अशोक परोडेकर, वाहतूक आघाडी म्हणून दत्ता माळेकर, ज्येष्ठ नागरिक आघाडी म्हणून अनिल बाबूराव पंडित, युती आघाडी सोनी मल, विद्यार्थी आघाडी म्हणून रुपेश जयेश शहा, साऊथ इंडियन सेल म्हणून रतन जगन्नाथ पुजारी, वैद्यकीय सेल म्हणून डॉक्टर पंकज कैलासनाथ उपाध्याय, कायदा सेल म्हणून सतीश महादेव अत्रे, सहकार सेल म्हणून विनोद छत्रपती म्हात्रे, मच्छीमार सेल म्हणून मोरेश्वर मोतीराम भोईर, सोशल मीडिया सेल म्हणून अमित देवस्थळी, माजी सैनिक सेल म्हणून दीनानाथ ओझा, दिव्यांग सेल म्हणून पारसनाथ कौर, शिक्षक सेल म्हणून अशोक बाबूराव पगारे, पदवीधर प्रकोष्ठ तानाजी करपे, क्रीडा प्रकोष्ठ मनोज शिंदे, जैन प्रकोष्ठ जतीन अमिकाल गडा, IT सेल म्हणून समीर रघुनाथ दरेकर, राजस्थान प्रकोष्ठ म्हणून नरेश जोर सिंग पुरोहित, बेटी बचाओ बेटी पढ़ाओ सेल दिव्या दीपक शिंदे, गुजराती आघाडी म्हणून जतीन जगजीवन प्रजापती, उद्योग सेल म्हणून देवेंद्र सोनी, भजन मंडळ अविनाश अनंत आमरे, उत्तराखंड म्हणून दीपक काला, मन की बात प्रमुख संजय विरवाडकर, ओडिशा सेल म्हणून नरसिंह सायपती, रेल्वे प्रवास आघाडी म्हणून रमेश गोरे, असे काम करणार आहे. तसेच संपूर्ण जिल्ह्याची ही कार्यकारिणी आम्ही आज घोषित करत आहोत. यामध्ये 13 मे पासून आजपर्यंत इलेक्शन निवडणूक असल्यामुळे आणि बरेचसे नगरसेवक त्यांना तिकीट मिळालं. ते नगरसेवक हे पद असतानाच आम्ही त्याच्यामध्ये एक व्यक्ती एक पद आहे त्याप्रमाणे आम्ही ही रचना लावलेली आहे. आपण सर्वजण त्या माझ्यासाठी आम्ही पसंती करतो. रवींद्र चव्हाण साहेब भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या पक्षीय कामकाजाची घोडदौड महाराष्ट्रभरामध्ये सुरू आहे आणि त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रभरामध्ये जे पक्ष संघटनात्मक काम आहे त्याची जी प्रक्रिया जी सुरू आहे त्याच्यामधल्या प्रक्रियेमध्ये आज आमच्या जिल्हाध्यक्ष नंदूजी परब यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्ह्याची कमिटी घोषित झालेली आहे. भारतीय जनता पार्टी हा सातत्याने काम करणारा पक्ष आहे. निवडणुका असो किंवा निवडणुका नसो सातत्याने लोकांचे प्रश्न आणि लोकांमध्ये राहून काम करणारा हा पक्ष आहे. आज आमची जिल्ह्याची कमिटी घोषित झालेली आहे. मी सर्व पदाधिकाऱ्यांचं नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो आणि भविष्य काळामध्ये या राष्ट्रासाठी पक्षासाठी आपण चांगलं काम करावं असं आपल्याला आव्हान करतो आणि मला विश्वास आहे की नंदू परब यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यामध्ये हा जिल्हा महाराष्ट्रामधला 1 नंबरचा जिल्हा होईल आणि त्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचं काम. एक युवा संघटना म्हणून अशी काही वेगळी स्ट्रॅटेजी. भारतीय जनता पार्टी हा शिस्त पाळणारा पक्ष आहे. पक्षाची संघटना आणि सगळ्या लोकांना बरोबर घेऊन चालणारा पक्ष आहे. त्या पद्धतीनेच भारतीय जनता पार्टीचं काम चालेल. भविष्य काळामध्ये आपल्याला दिसेल की या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं काम हे तळागाळाच्या माणसापर्यंत म्हणजे शेवटच्या माणसापर्यंत सरकारच्या योजना पोचवणं सरकारचं काम पोचवणं याचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून. रेल्वेने सुरक्षा द्यायलाच पाहिजे पण आज जी घटना घडली ती दुर्दैवी आहे. त्याच्यावरती चौकशी करून त्याच्यावरती जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईलच पण भविष्य काळामध्ये अशा घटना घडू नये याच्यासाठी रेल्वेने लक्ष द्यावं अशी माझी त्यांना विनंती राहील. रेल्वेने उपाय तर अनेक सुचवलेले आहेत. पर्यायी मार्ग देखील अनेक सुचवलेले आहेत पण लोकल रेल्वेबद्दल आत्ताच आपल्याला माहिती आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांनी बंद दरवाजाच्या लोकल्स याची घोषणा केलेली आहे आणि ते लवकरच सुरू होत आहे. तर या सगळ्या गोष्टींवरती भारतीय जनता पार्टी व पक्ष म्हणून आमच्या संघटनेच्या सर्व लोकांचं लक्ष आहे आणि त्याच्यावरती तात्काळ उपाययोजना केल्या जातील असं मला वाटतं.